शेतीमालाच्या भावाचा प्रश्न सत्तेतल्या महायुतीसाठी सध्या कळीचा मुद्दा बनलाय। राज्यामध्ये कांदा, सोयाबीन या पिकांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे। कांदा निर्यात बंदी आणि त्यानंतर पडलेले कांद्याचे भाव यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जबरदस्त फटका बसला। कांद्याच्या मुद्द्यावरती शेतकऱ्यांचं समाधान करू शकेल असा तोडगा निघाला नाही तर विधानसभेला जवळपास 50 मतदारसंघात महायुतीला फटका बसू शकतो। म्हणूनच नीती आयोगाच्या आजच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आग्रही होते। दोन 2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात महायुतीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं। कारण कांदा हे मुख्य पीक असणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील 6 आणि इतर 2 मतदारसंघात महायुतीने सपाटून मार खाल्ला। अहमदनगर निलेश लंके महाविकास आघाडी, नाशिक राजाभाऊ वाजे महाविकास आघाडी, दिंडोरी भास्कर भगरे महाविकास आघाडी, धुळे शोभा बच्छाव महाविकास आघाडी, नंदुरबार गोवाल पाडवी महाविकास आघाडी, शिरूर अमोल कोल्हे महाविकास आघाडी, शिर्डी भाऊसाहेब वागचोरे महाविकास आघाडी आणि सोलापूर प्रणिती शिंदे महाविकास आघाडीच। या 8ही लोकसभा मतदारसंघात शेतकरी वर्ग प्रचंड नाराज होता आणि याला प्रमुख कारण होतं कांदा निर्यात बंदी। ऑगस्ट 2023 मध्ये केंद्र सरकारनं कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावलं। शेतकऱ्यांचा संताप झाला, सरकारचा विरोध केला। ऑक्टोबर 2023 मध्ये कांद्यावरचं 40% निर्यात शुल्क हटवलं गेलं। 7 डिसेंबर 2023 ला कांद्यावर पूर्णपणे निर्यात बंदी लागू केली। ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार होती, पण ही मुदत संपण्याआधीच 22 मार्च 2024 ला सरकारने ही निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी वाढवली। महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यात शेतकऱ्यांचा आगडोंब उसळला। 25 मार्च 2024 ला फक्त गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणखी संतापला। अखेर 4 मे रोजी म्हणजे लोकसभा निकालाच्या 1 महिना आधी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली, पण कांदा 46 रुपये किलोपेक्षा कमी दराने निर्यात करता येणार नाही अशी ही अट घातली। पण तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातातून वेळ निघून गेलेली होती। केंद्र सरकारनं निर्यात बंदी उठवली खरी, पण त्यात शेतकऱ्यांपेक्षा सरकारचा आणि ग्राहकांचाच विचार जास्त होता। कारण कांदा निर्यात बंदी सुरूच राहिली असती तर पुढच्या हंगामात शेतकरी कांदा पिकाकडे वळलाच नसता आणि बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असता। अर्थात सरकारचा हा विचार न कळण्या इतका शेतकरी दूधखोळा नाहीये आणि म्हणूनच आगामी विधानसभेतही कांदा पुन्हा रडवू शकतो अशी भीती महायुतीला आहे। गेल्या 4 महिन्यापासून 4 ते 5 महिने झाले तेव्हापासून कांद्याची निर्यात बंदी ही निर्यात बंदी ठेवली म्हणल्यापेक्षा ती निर्यात चालू आहे। सरकारच्या नुसार ते निर्यात बंदी चालू आहे, परंतु त्या निर्यातीला इतके अटी आणि शर्ती लागू ठेवलेल्या आहे। 40% निर्यात शुल्क आणि निर्यात मूल्य त्याला $550। त्यामुळे जो कांदा निर्यात व्हायला पाहिजे तो त्या प्रमाणात कांदा निर्यात होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार भेटत नाही। या परिस्थितीमध्ये जर सरकार त्यांचं राजकारण बाजूला ठेवून जर शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर लवकरात लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न जे निर्माण झालेले ते सोडवावे आणि निर्यात बंदी ही उठवली पाहिजे। अर्थसंकल्पामध्ये असं काही दिलं नाही केंद्र सरकारने, उलट पक्षी त्यांनी फर्टिलायझरवरील जो 0.44% त्यांनी त्याच्यावर सबसिडी कमी केली शेतकऱ्यांची आणि बजेटमध्ये सुद्धा त्यांनी 0.20% रक्कम ही कमी केलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत हे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो हे खूप म्हणजे निराशामय त्यांनी शेतकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त केलेली आहे। महाराष्ट्रातील किमान 50 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की ज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्राबल्य आहे। त्यामुळे या सगळ्याच मतदारसंघात फटका बसू नये म्हणून महाविकास आघाडी प्रयत्न करते। मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीला या मुद्द्यावर भर दिलाय। कांद्यासाठी देखील 10 लाख मेट्रिक टनाचा कांदा महाबॅन करण्याचा निर्णय झाला, कारण हे नाशवंत वस्तू असल्यामुळे ते अनेक जे काय BARCचे प्रकल्प आहेत ते यांना सोबत घेऊन काकोडकर साहेब देखील त्या बैठकीत होते आणि या सर्वांना सोबत घेऊन राज्याचे देखील इरॅडिशन सेंटर वाढवायचे आहेत। त्यामुळे या ज्या नाशवंत वस्तू आहेत त्या जास्ती काळ टिकतील, शेतकऱ्यांचा फायदा होईल।
कांद्यासोबतच सोयाबीन आणि दुधाचा भावही सरकारसाठी अडचणीचा मुद्दा आहे। एकीकडे दुधाला भाव मिळत नाहीये तर दुसरीकडे अतिरिक्त दुधाचा प्रश्न आहे। सोयाबीनला आज मिळणारा भाव हा किमान 7 वर्षांपूर्वी इतकाच आहे। कापूस उत्पादक शेतकरीही अडचणीत आहे। सोयाबीनमुळे विदर्भ मराठवाडा, कापसामुळे खानदेश, दुधामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कांद्यामुळे महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यात फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकीकडे राज्यातील प्रचंड मोठे विकास प्रकल्प, लोकानुनयी योजना यांचा जयघोष करत असतानाच राज्यातल्या शेतकऱ्याची अस्वस्थता दूर करण्यात जर मुख्यमंत्र्यांना यश आलं नाही तर महायुती समोरच्या अडचणी आणखी वाढणार यात शंका नाही। रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली।